नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे गोल्डन मणी घेतलेले आहे, ते स्क्रू लागणार आहे। सोनेरी कलरचे मणी, 4 मोठे मणी आणि क्रिस्टल मणी घेतलेला आहे मध्ये टाकण्यासाठी। मंगळसूत्राच्या वाट्या आणि हे सोनेरी आणि काळे मणी मिक्स घोस आहे। हे बघा, आता 2 पदर घेतलेले आहेत ना। आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे। तर स्क्रूच्या पहिले आपल्याला छोट्या साईजचा मणी टाकायचा आहे आणि नंतर स्क्रू घ्यायचा आहे। आता दोन्ही पदर आपल्याला अलग करायचे आहेत। आता आपल्याला मागच्या साईडला मणी वावायचे आहे, ते काळा आणि एक सोनेरी असे आपल्याला मागच्या साईडला थोडीशी मणी वावून घ्यायची आहे ती। हे बघा इतके। आणि त्यानंतर दुसऱ्या पदरामध्ये पण आपल्याला तेवढेच मणी वावून घ्यायचे आहे ती। दोन्ही पदर सोबत बनवत घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित येतात। हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही पदर सारखे झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला एक मोठा मणी, मध्ये एक सोनेरी कलरचा मणी आणि साईडने एक मोठा मणी असे वावायचे आहेत। ह्या साईडला पण सेम आपल्याला तेवढेच मणी वावायचे आहेत। मध्ये छोट्या साईजचा सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे। त्यानंतर हे बघा, इथे आता इथे ह्या गोल्डन मणीच्या बाजूला सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे। ह्या साईडनी पण मी तसंच केलेलं आहे। हे बघा, असे 3 मणी येणार आहेत हे। आणि मग हे 8 मणी आहेत काळे आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी। सेम आपल्याला ह्या साईडला पण 8 मणी वावून घ्यायचे आहेत। आता हे बघा, इथे मी हे जे गोल्डन मणी आहे त्याच्या साईडनी एक गोल्डन मणी टाकलेला आहे अशा प्रकारे। आणि हे 8 मणी 9 मणी आहेत हे काळे, 1 2 3 4 5 6 7 8 9। आता हे तुम्हाला लांब व्हायचे असेल तर लांब पण होऊ शकता आणि छोटी म्हणजे डेली यूजसाठी पाहिजे असेल तर शॉर्ट, तर तशा पद्धतीने हे बनवायचे आहे। दोन मणी, नंतर त्याच्यानंतर 9 मणी, परत हे 2 गोल्डन आणि 9 मणी। आता या साईडला पण सेम आपल्याला 2 गोल्डन, 9 मणी, 2 गोल्डन आणि हे। आता आपल्याला इथे दोन्ही पदर पकडून आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या वावायच्या आहेत। तर आता इथे मी 4 बॉक्स बनवलेले आहेत गोल्डन मण्यांचे, 1 2 3 4। तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पुढे मणी वाढवू शकता। आता मंगळसूत्राच्या वाट्या वावायच्या आहेत। तर मोठा मणी, त्यानंतर वाटी, साईडनी मणी टाकायचा आहे। मध्ये मी मोठा मणी क्रिस्टल टाकलेला आहे। त्यानंतर दुसरी वाटी आणि मोठा मणी आता वाट्यांच्या नंतर इथे बघा काळा मणी आलेला आहे। तर काळ्या मण्याने सुरुवात करायची, 9 मणी टाकायचे। त्यानंतर हे 2 गोल्डन, परत 9 मणी, गोल्डन, 9 मणी आणि गोल्डन, 9 मणी, गोल्डन आणि लास्टला गोल्डन मणी वावायचे आहेत। जेवढे त्या साईडला वावलेले आहे तेवढेच ह्या साईडला बरोबर करून घ्यायचे आहे ती। आता आपल्याला हा पदर पण कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर हे बघा, सुरुवातीला 9 मणी, गोल्डन, त्यानंतर हे 9 मणी, 2 गोल्डन, 9 मणी, गोल्डन, 1 2 3 4 4 बॉक्स बनवायचे आणि मागच्या साईडला आपण जे मणी वावले होते ते मणी वावून घ्यायचे आहेत। तर दोन्ही पदर व्यवस्थित आपल्याला पकडायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने सारखे करून घ्यायचे
आणि आता मंगळसूत्राची जो स्क्रू होता दुसरा तो ओवायचा आहे. तर हा मागच्या साईडनी ओवायचा म्हणजे त्याचं तोंड पुढच्या साईडला येतं. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपले जे सुया असतात ते काढून घ्यायचे आणि मग गाठ मारायची. हे बघा आता इथे मी मणी नाही ओवला, हे 4 पदर आहेत, तर आपण तसं पण गाठ मारू शकतो. 2-3 मारल्या की होऊन जातं. आता व्यवस्थित पकडायचे. हे बघा मग दोन्ही पदर कमी जास्त होता कामा नये. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून आणि मग गाठ मारायची आहे. आणि गाठ मारताना ती एकदम मागे सरकवत न्यायची म्हणजे ती व्यवस्थित आतमध्ये जाते. हे बघा असे नखाने आतमध्ये ढकलायची म्हणजे स्क्रू पुढे आला तर इथे जास्त अंतर नाही पडत. असं आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर मी हे 14 इंच बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 16 इंच किंवा 18 इंच जसा हवा असेल तसे त्याची म्हणजे उंची वाढवू शकता. तर असे खूप छान छान व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ती बेल आयकन असते तिथे क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्लीज लाईक करत जा व्हिडिओ आवडल्यास. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आणि शेअर पण करत जा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.